आज आपण पाहणार आहोत उपमा। ही रेसिपी झटपट होणारी आहे। मी इथे 1.5 पेला रवा घेतलेला आहे। रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। मंद आचेवरच भाजायचं आहे आपल्याला। रवा गॅस फास्ट नाही करायचा आहे। रवा भाजून झाला की कढई ठेवायची आहे। कढईमध्ये मी ते तेल टाकलेलं आहे। उडीद डाळ घ्यायची आहे। उडीद डाळ चांगली पुसून घ्यायची आहे आणि तेलावर फोडणीला टाकायची आहे। इथे थोडीशी इथे उडीद डाळ टाकलेली आहे मी फोडणीला। कढीपत्ता टाकायचा आहे, हिरवी मिरची टाकायची आहे, कांदा टाकलेला आहे। चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। टोमॅटो टाकायचं आहे। ही झटपट होणारी रेसिपी आहे। उपमा भूक लागली की आपण पटकन करू शकतो। पाणी टाकलेलं आहे इथे मी 1.5 पेला रवा घेतला होता, 3 पेले पाणी टाकलेलं आहे। पाण्याला चांगलं उकळी आलं की गॅस मंद करायचं आहे आणि भाजलेला रवा टाकायचा आहे आपल्याला। गॅस स्लोच करून टाकायचा आहे, रवा भाजलाय तो, नाही तर गुठल्या होतील फास्ट तुम्ही गॅस केलात तर। कोथिंबीर टाकलेली आहे। परत परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं आहे आपल्याला, मंद आचेवरच ठेवायचं आहे। हां बघा झाला की नाही उपमा लगेच तयार झटपट। तुमच्याकडे जर हिरवे वाटाणे गाजर असेल तर तुम्ही वापरू शकता, शेंगदाणेही टाकतात काही जण। अशा प्रकारे मी झटपट होणारा उपमा केलेला आहे। तुम्ही करा, तुम्हालाही आवडेल। अशा प्रकारे मी